संविधानामध्ये इलेक्शन तुम्हाला पोस्टपोन करता येत नाही ही तरतूद आहे। त्याच्यामुळे असणारा या सभागृहामध्ये सुप्रीम कोर्टाने जे इलेक्शन तहकूब केलेलं आहे त्याचा निषेधाचा ठराव पहिल्यांदा झाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने मी म्हणेन की तुम्ही संविधानाची चर्चा त्या ठिकाणी करताय आणि सुप्रीम कोर्टाचा निषेधाचा ठराव झाला नाही तर ही तकलादू चर्चा आहे असं मी मानणार आहे। त्या ठिकाणी धर्म आणि सत्ता आज सत्तेच्या कसं पाहता सर? 2500 वर्ष ह्या देशाची देश गुलाम का राहिला? तर धर्माने असणारं हत्यार हे फक्त क्षत्रियांच्या हातामध्ये दिलं। क्षत्रिय हारले तर देश हारला, क्षत्रिय जिंकले तर देश जिंकला आणि म्हणून असणारा हारला की आपण गुलाम झालो। आता त्याच्यामधनं बाहेर पडायचं की न पडायचं ह्याचं ठरवलं पाहिजे। त्याच्यामुळे धर्म ही या देशाची गुलामीची निशाणी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून त्याच्यापासूनच बाबासाहेब म्हणाले होते की धर्म हा व्यक्तिगत बाब राहू द्या, तो सार्वत्रिक बाब आणि सार्वजनिक बाब होऊ देऊ नका। तो झाला तर पुन्हा धोक्यात येऊ शकता असं त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिला होता। आपण आता त्याच कटारावरती आहोत की उद्या काय घडेल याची असणारी गॅरंटी आपण कोणीच देऊ शकत नाही। ते मध्यंतरी एक बातमी आली होती की CBIने सुशांत सिंगच्या संदर्भातली असणारी जी आहे तो क्लोजर रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि या क्लोजर रिपोर्टला असणारा नारायण राणे यांनी असणारा विरोध केला अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा हा विरोधाभास आहे की नारायण राणे हे केंद्राचे मंत्री आहेत आणि त्याचबरोबर केंद्राच्या अखत्यारीत खाली असणारं म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या अखत्यारीत असणारं CBIचं खातं जे आहे ते असताना म्हणतं आहे की आम्ही हे क्लोजर केलेलं आहे। तेव्हा हा जो कॉन्ट्रडिक्शन चाललेला आहे या कॉन्ट्रडिक्शनवरती कुठेतरी पंतप्रधानानेच पडदा पाडला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतंय। राहिला प्रश्न असताना जी कोर्टात गेलेले आहेत किंवा कोर्टाच्या कक्षेमध्ये असल्यामुळे मी काही कॉमेंट करत नाही। कोर्ट आपल्याला माहिती देत राहील काय आहे काय नाही आहे। मतदारांचा प्रश्न आहे की मतदारांनी जो कौल दिला त्या कौलमध्ये विरोधी पक्ष नेता राहणारच नाही असा कौल दिला अशी असणारी परिस्थिती आहे। का तुमच्याकडे जोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाकडे जोपर्यंत एवढे मिनिमम आमदार नाहीत तोपर्यंत विरोधी पक्ष नेतेपद त्या पक्षाला मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे हा लोकांनीच ठरवलं आहे की हे सभागृह जे आहेत हे बिना विरोधी पक्षाबरोबर राहील। त्याच्यामुळे लोकांचा निर्णय आपण मान्य केला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय। सभागृह हे नियमाप्रमाणे चालतं आणि नियमामध्ये असताना तुमच्याकडे महाराष्ट्राच्या विधानसभेमधला असताना परिषदेमधलं म्हणजे तुमच्याकडे अमुक एवढे आमदार असतील तरच तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळतं, नाही तर मिळत नाही। तर तो नियम जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत असताना विरोधी पक्ष येणार नाही अशी परिस्थिती आहे। तेव्हा मागणी ही केली पाहिजे की तो नियम बदला। ते मला वाटतं शेतकऱ्यांनाच आपण असताना दोषी धरलं पाहिजे। याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे का हाच प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी राहतोय। भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल या दोघांनीही हमी भाव आम्ही देणार नाही असं त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मतदार ज्यावेळेस पुन्हा असणारा काँग्रेस आणि BJPला ज्यावेळेस ग्रामीण भागातला मतदार हा पुन्हा ज्यावेळेस काँग्रेस आणि BJPला मतदार देतो त्यावेळेस असणारा हमी भाव हा त्याचा प्रश्न नाही किंवा त्याचं प्राधान्य नाही हे आपण असताना गृहीत धरलं पाहिजे। हमी भाव मिळाला काय न मिळाला पाहिजे त्याला काही फरक पडत नाही अशी परिस्थिती आहे। संविधानाची चर्चा झालेली आहे चाललेली आहे सभागृहामध्ये, पण त्याच संविधानामध्ये इलेक्शन तुम्हाला पोस्टपोन करता येत नाही ही तरतूद आहे। त्याच्यामुळे असणारा या सभागृहामध्ये सुप्रीम कोर्टाने जे इलेक्शन तहकूब केलेलं आहे
त्याचा निषेधाचा ठराव पहिल्यांदा झाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने मी म्हणेन की तुम्ही संविधानाची चर्चा त्या ठिकाणी करताय आणि सुप्रीम कोर्टाचा निषेधाचा ठराव झाला नाही तर ही तकलादू चर्चा आहे असं मी मानणार आहे त्या ठिकाणी. विद्यमान खासदारांच्या पगारामध्ये 24% वाढ करण्यात आलेली आहे. दैनंदिन भत्ते देखील वाढवण्यात आलेले आहे. माजी सदस्यांच्या निवृत्तीमध्ये वेतनात देखील वाढ करण्यात आलेली आहे. कोणाच्या? विद्यमान खासदारांच्या पगारात 24% वाढ करण्यात आली. 24% वाढ करण्यात मी असं म्हणेन की याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. मी 17 वर्ष सभागृहात राहिलेलो आहे. तेव्हा ह्या 17 वर्षाच्या सभागृहामध्ये पहिल्यांदा जे आहे ते 750 रुपये आम्हाला मिळाले आणि आत्ताचं असणारं जे सभागृह आहे त्या सभागृहातला मेंबर हा जर बघितला आपण तो सेक्रेटरीचा बॉस आहे अशी असणारी परिस्थिती आहे. पण केंद्रातल्या सेक्रेटरीचा पगार आपण असताना बघितला तर 2.25 लाख आहे आणि त्याच सदस्याचा आपण असताना बघितला तर 75,000 आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्हाला जर ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित चालवायचं असेल तर तुम्हाला पॅरिटी ही मेंटेन करणं ही गरजेचं आहे. ती पॅरिटी ही तुम्ही मेंटेन केली नाही तर ॲडमिनिस्ट्रेशन इफेक्ट होतं अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा वाढीचा जो भाग आहे तो गौण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ते विरोधी पक्षच नसल्यामुळे असताना ती चर्चा होणारच नाही आहे. त्याच्यामुळे इंटरेस्टची जी चर्चा आहे तेवढंच होईल आणि म्हणून मगाशी जे विचारण्यात आलं होतं की रुलिंग पार्टीमधलेच असणारे आमदार आपल्याच मंत्र्यांचा असणारा लक्तरे बाहेर काढतात किंवा तो व्यक्तिगत इंटरेस्ट असतो. त्याच्यामुळे व्यक्तिगत इंटरेस्टची चर्चा निश्चितपणे या सभागृहात होणार. कोरटकरांना अटक होऊन जवळपास आता 1 महिना झाला, त्याच्यानंतर ही अटकेची कारवाई होते. घोरकुशांबद्दल वारंवार अशा पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत. याकडे एकूण आपण कसं पाहतो? सिलेक्टिव्हली ॲक्शन आणि सिलेक्टिव्हली नॉन ॲक्शन असा जो भाग आहे तो माझ्या अंदाजानं डेंजरस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्यामुळे तुम्हाला एकतर पहिल्यांदा ठरवलं पाहिजे आपण की बा कोणीतरी कोणाची बदनामी केली तर तो क्रिमिनल ॲक्ट आहे. आता बदनामी हा तुम्ही असणारा जर क्रिमिनल ॲक्ट केला आणि त्याला पकडलं तर मी असणारा समजू शकतो. पण असणारा तुम्ही क्रिमिनल ॲक्ट नाही म्हटला तो नुसतं बदनामीकारक सिव्हिल ॲक्ट आहे मग तुम्ही त्याला अरेस्ट कसं करता? म्हणजे उदाहरणार्थ केतकीचं उदाहरण फार मोठं आहे. मला वाटतं महिन्याभराच्या वरती ती असं जेलमध्ये राहिलेली आहे पण अजूनपर्यंत तिच्यावरती क्रिमिनल केस दाखल करण्यात आलेली आहे असं अजून माझ्या तरी वाचण्यात कुठे आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त असणारा पब्लिक पोस्चर म्हणून काही गोष्टी ज्या करतात त्या डेंजरस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो.